माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. वारीच्या वाटेवर अनेक वारकरी आपल्याला भेटतायत, अनेक वर्षांपासून वारी करतायत, परंतु वारीमध्ये काय काय अडचणी येतात आणि वारी केल्यामुळे काय फायदा होतो, अडचणी आपल्या जीवनामध्ये काय बदल होतात हे आपण वारकऱ्यांना या ठिकाणी विचारूया. महाराज आपलं नाव सांगा. आमचं नाव विठ्ठल भमंकर. किती वर्षापासून वारी करताय? आता 7 वर्ष झाली आम्हाला वारी करताना. 7 वर्ष झाले. हा. गाव कोणतं तुमचं? गाव किवळ. एवढे हा 7 वर्षामध्ये वारीचा अनुभव कसा आहे? अहो वारीचा अनुभव लय आम्हाला आलेला आहे. कारण ऊन वारा पाऊस आम्ही घेतला, जसं झोपायला दगाड बिगाड खाली त्याच्यावर झोपलो, पण भगवंताचे आमच्यावर चिंता नाही. कारण कारण जन्माला आल्यावर म्हणते संसारी जन्मावे, यज्ञादी कर्म की जे मग स्वर्ग सुख भगवाय म्हणणार. जन्म गेला म्हणजे संसारासाठी नाही दिला, अनेक गोष्टी परमार्थ करावा, कारण सत्ता त्याची आहे ना. काही गाव आहे ना. बोला पुढं. बरोबर आहे. कारण आयुष्य जगत असताना काम असतात, प्रपंच असतो, पण एक काय सांगाल जे वारीला येत नाहीत, अनेकांना वाटतं वारीला जावं पण घर सुटत नाही, त्यांच्याबद्दल काय सांगा? आता चालायचे घर सुटत नाही. सगळेच काय देवगण नसतात, काही भक्तगण असतात, काही राक्षसगण असतात. कारण काही त्यांना संसार सुटत नाही. पण मूर्ती लोकात आपण आलो, कधी ना कधी जाणार आहे. किती पैसा असला, संस्कार नसलं, मग तुमच्याकडे इटा सोन्याच्या कपाटात आहे, पण संस्कार नसलं संपलं. एक शर्टाचं बिटन चुकलं का सर्व संसार बिघडतात. नक्कीच नक्कीच. खरं तर वारीच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून वारीचं दर्शन घडवतोय. हरिभक्तीपरायण विठ्ठलजी महाराज कड आहेत, उत्कृष्ट प्रवचन करतात, अनेक गाडे संत साहित्याचे गाडे अभ्यासक आहेत, अनेक वर्षांचा त्यांचा अध्यात्माचा अभ्यास आहे. महाराज काय सांगाल, हा जो अभूतपूर्व सोहळा आहे, एवढे लाखोंच्या संख्येने वारकरी जातात, पण त्यांना कधी साधी इजा देखील होत नाही, त्याबद्दल काय? कारण हे भगवंताच्या नामामध्ये काही न आले साचार प्रभू तुरी धर पांडुरंगा, त्याच्याशिवाय पान सुद्धा हलत नाही. या 18 लाख लोक यांना काही होऊ शकत नाही. या वारीत देव चाललेला असतो, सुदर्शन चक्र त्यात असतं. कारण आषाढी कार्तिकी हिचा अम्मा सुगी, शोभा पांडुरंगी गणवटी, संतांचे दर्शन याची पिका अम्मा, देता आलिंगन देहनिवे, देहनिवे किती निवल सांगावे, जीवाशी दुनावे ब्रह्मानंद. आणि नामदेव राय म्हणतात, नाममणे अशी मुळ पांडुरंग, त्याची संयोग सुख अम्मा. कारण 18 लाख लोक लागतात, त्याला सुख सगळं देवाचं आहे. देव नटलेला आहे, तो उभा राहिलाय भक्तांच्या भेटीसाठी. बोला. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की या वारीमध्ये देव सर्वांची काळजी घेतो? सर्वांची काळजी घेतो. देव तर असतो, कोणत्या तरी रूपाने देव आहे. सर्वांना ऊन वारा पाऊस लागतो, पण इथं कुणी आजारी पडत नाही, काय नाही काय नाही. कर्म चांगलं. नक्कीच कर्म चांगलं असेल तर महाराज म्हणतात आपण आनंदाने वारीमध्ये जात असताना कुठलीही अडचण निर्माण होत नाही, पांडुरंग सगळं पाहून घेतो. महाराज मला एक सांगा, ही वारीची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? वारीची प्रेरणा अशी मिळाली, आम्ही एक संसारातली माणसं. कारण आम्ही संसार पहिल्यापासून फाटकी कापडे घालून संसार केला आणि गुरुवरून परमार्थ गेला. कारण परमार्थ गेला आणि ती प्रेरणा अशी मिळाली. कोणी ना कोणी गुरु झालं, चला वारीला म्हटलं. आम्ही गेलो, घरची आशा सोडून 7 वर्ष वारी केली आम्ही बाई. 7 वर्ष. 7 वर्षापासून महाराज वारी करतात आहे आणि त्यांचे अनुभव देखील आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून ऐकायला मिळतात आहे. खरं तर महाराज मला एक सांगा, तुम्ही 7 वर्षापासून वारी करताय. पूर्वीच्या काळी आता सुख सुविधा आहे, गाड्या आहेत, रस्ते चांगले आहेत, पण पूर्वीच्या काळी अनेक वर्षांपूर्वी अतिशय खडतर परिस्थिती होती, रस्ते चांगले नव्हते, व्यवस्था नव्हती, गाड्या नव्हत्या. त्यावेळेस कसं वारीचं जीवन होतं? त्यावेळेस तुकोबारा सुद्धा वारीला त्यावेळेस काय रस्ते होते का? पण त्यावेळेस डोंगरे बिंगड्या 15-15 दिवस पाऊस चालायचं, ती लोक सहन करायची. पण वाट नसताना या खडतर रस्त्यातून पंढरपूरला जायची. भरपूर पाऊस असायचा त्यावेळी. मग आता वारीच्या काळामध्ये आपण पाहतो अनेक वर्षापासून पाऊस खरं तर गायब झालाय, याच्यामुळे कारण काय असेल? पाऊस गायब झाला म्हणजे आता कारण काय? निसर्ग आहे. आता हे भगवंताचं हे पाऊस पडतो नाही पडत. आता कारण म्हणजे कसं आहे, हे 4थं म्हणजे कलियुग आहे. या कलियुगामुळं आता काय सत्ययुग येणार आहे, कलियुगाचा नाश होणार आहे, पण त्याला वेळ आहे. म्हणजे याचा नाश होणार आहे, सत्ययुग येणार आहे. नक्कीच महाराज अतिशय सुंदर आपल्याला माहिती या ठिकाणी देत आहेत. वारीच्या वाटेवर असे अनेक संत महंत खरं तर वारीच्या निमित्ताने जात असतात. विठुरायाचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी